बदलापूर स्थानकात मोठा राडा, रेल लोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. बदलापूरकरांचा संतापनावर पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांकडून दगडफेक, पोलिसांची गाडी पलटी करत तोडफोड, तर प्रवासी आत असतानाच एसटी बसही फोडली. आंदोलनानंतर बदलापूरहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल वाहतूक सुरू, कल्याण बदलापूरमधील रेल्वे हळूहळू पूर्वपदावर. बदलापूर अत्याचार प्रकरणी कारवाईत दिरंगाई करणारे पोलीस अधिकारी निलंबित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल यांनाही निलंबित करण्याचे आदेश, फडणवीसांची ट्विट करत माहिती. बदलापूर अत्याचार प्रकरण मुंबई हायकोर्टात, सुमोटो अंतर्गत दखल घेण्याची विनंती, प्रकरणाची हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची याचिकाकर्त्यांची मागणी. बदलापूर घटनेचा तपास गतीनं करून खटला न्यायालयामध्ये चालवणार, विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, आरोपीला फाशी देण्यासाठी योग्य पाऊल उचलणार, महाजनांचं आश्वासन. बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेचे बॅनर कशासाठी, ते कार्यकर्ते कोण, मीच सांगू शकतो, महाजनांचा आरोप, तर 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार पॉलिटिकल मोटिवेटेड आहे का, अंबादास तांबेंचा सवाल. बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन, कारवाईमध्ये दिरंगाई होणार नाही, खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार, मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीसांची प्रतिक्रिया. बदलापुरातील आदर्श शाळेमध्ये 2 चिमुकलींवर लघुशंकेसाठी जाताना कर्मचाऱ्याकडून अत्याचार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड. बदलापुरातील घटना संतापजनक, गुन्हेगाराला फाशी द्या, उद्धव ठाकरेंची मागणी, तर अधिकाऱ्यांच्या बदल्या नको, सरकारनंच राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेही आक्रमक. विरोधक संवेदनाहीन बनले, तर बदलापूर प्रकरणामध्ये राजकीय पोळी भाजण्याचं काम सुरू, फडणवीसांचं विरोधकांना उत्तर, तर नराधामांना पाठीशी घालणार नाही, फडणवीसांची ग्वाही.